अंतिम सामना, अंतिम मेगा फायनल आपण पाहतोय. हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा असेल. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो आणि क्रिकेटचा एक महासंग्राम. साजन भोईर यांची आपण देण पाहतोय या स्पर्धेसाठी. सर्वतोपरी ज्यांचं सहकार्य, ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा, या व्यासपीठावर मंचावर त्यांचं शुभ आगमन आपण पाहतोय मान्य श्री देवानंद थळे साहेब. हॅलो डीजे, आपण थोडंसं शांत राहायचं प्लीज. आणि जेव्हा षटकार, चौकार किंवा विकेट असेल तेव्हाच आपण आपली धून पेश करायची आहे. चला प्लीज आपण वेळ कमी घ्या. लगेच आपण सुरुवात करायची सामन्याला. चला पंचांना विनंती असेल, आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 3 षटकांचा निर्धारित सामना आहे आणि खरं दोन्ही संघांचं मी मनापासून कौतुक करतो. आपण आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल. आपण स्पीडअप करायचंय, वेळ कमी घ्यायचा आहे. जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल. 3 षटकांसाठी आपण फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी सेट करायचा. पंचांना विनंती, आपण टाइम सेट करायचा आहे. जो संघ उशीर करेल त्या संघाला आपण पेनल्टी घोषित करायची आहे. प्लीज सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रभादेवी मुंबई संघाला विनंती, आपण कदाचित वेल केला तर कदाचित आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. वेल कमी घ्या. अँड बॅक टू नाव इन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. बिग मॅच. 2 संघांमधून एक शेवटचा संघर्ष आपण पाहतोय. ज्या 2 संघांनी पहिल्या आणि दुसऱ्या दिवसामधून अतिशय सुरेख आणि सुंदर कामगिरी केली. गोलंदाज निलेश आणि पहिला चेंडू ऑन द ऑफ केल्याचा प्रयत्न. चेंडू पॉइंट सीमारेषेकडे ट्रॅव्हल, तो प्रवास करतोय. शतरक्षण चेंडूचा पाठलाग करतो, मात्र क्षेत्राला बीट करून चेंडू जातोय सीमारेषेबाहेर चौकार. पहिल्याच चेंडूवर अतिशय चांगला फटका आपण पाहिला ऑन द ऑफ. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका पाहिला होता. चेंडू पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार येतो. चौकार संघ धावसंख्या होती ती बिनबाद 4. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोल्यावर पंचांकडे गाड घेतोय निलेश. स्ट्राईक रोटेट करतोय समीर. नॉन स्ट्राईक स्वप्नील. लॉंग रनअप. प्रभादेवी या संघाला शेवटची सूचना केली जाते, आपण जर वेल कराल तर कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल. फुलेंचा चेंडू ऑफ साइडला खेळलं जातं. आउट ऑफ इनसाइड फटका खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. चेंडू शॉट कव्हरला जातोय. आउटफुल मधून चांगले क्षेत्ररक्षण 1 बॉलच्या टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलं जातं. मिळतील 2 धावा. 2 धावांची संख्या, धावसंख्या 2 अंकाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 6. बिनबाद 6. पहिलं षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतो. रॅट मोडचा मारा. लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. स्ट्राईक रोटेट करतोय समीर, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात आतापर्यंत 6 धावा. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला जातं. चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतो. प्रवास करतोय. आउटफील्ड मधून चांगली क्षेत्ररक्षण. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. रनिंग मित्र अतिशय सुंदर आहे. समन्वय अतिशय चांगला आहे. 2 फलंदाजांमध्ये सुरेख सुंदरसा ताळमेळ आपण पाहतोय. 3 धावा कंप्लीट. 3 धावांची संख्या, धावसंख्या 9 अंकात पोहोचते.
बिनबाद 9. चला प्लीज आपण वेल कमी घ्यायचंय. आपण पाहतोय क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा. आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांची 391वी जयंती. इम्प्रोवाइज अतिशय चांगला फटका, मात्र आउटफील्ड कुठेतरी आपण पाहतोय 7 मिळते ती क्षेत्ररक्षकाला. 2 धावा. या 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 पुढे धावसंख्या 11. इम्प्रोवाइज केलं होतं चेंडूला, सुंदर फटका होता, मात्र कुठेतरी 2 धावा रोखल्या जातात. त्याचं कारण आपण पाहिलं होतं मैदानामधून थोडासा आउटफील्ड. विजेचे खांब आपण पाहिले होते, चेंडू जाऊन त्याला धडकतोय. पुन्हा एकदा चेंडूला इम्प्रोव्हाइज करायचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. एक्सप्रेस पद्धतीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगतो होती धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट गोलंदाज निलेश. मिस टाइम फटका, चेंडू मध्ये क्षेत्ररक्षकाली आहे. चेंडू शॉट थर्डमॅनला जातोय. इनफिल्ड मधून आपण पाहिलं होतं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पहिला फलंदाज बाद होतोय. स्वप्नील याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11. एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. एक फलंदाज बाद झालेली संख्या धावसंख्या ती 11. 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट अँड फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 11. सुपेश होतोय संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. चला वेल कमी घ्या प्लीज. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नाही. चेंडू जातो थर्डमॅनला. आउटफील्ड थोडंसं खराब आहे. मिळतील 2 धावा. 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 अंकांनी पुढे सगळी धावसंख्या होती ती 13. दुसऱ्या षटकाला प्रारंभ व्यक्ती पहिला सांगित, दुसरा गोलंदाज सांभाळतोय सुपेश. चेंडूला शॉटन बघूया. चेंडू अडवला जात नाहीये. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. ऑफ स्टंपच्या लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. चेंडू ऑन साइडला केलं होतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. सेमारच्या थोडासा ट्रॅव्हल झाला होता. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणार दंडनी चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या 4 धावांनी पुढे सगळे धावसंख्या होती ती 17. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय हेमंत हरट. भिवंडी तालुका के बहुत ही फोकस खिलाडी आहे हेमंत हरट. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना एक विनंती, आपण जर सीमा रेषेवर बसला असाल तर प्लीज येणाऱ्या चेंडूला आपण वाट करून द्यायची आहे.
सुपेश. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, षटकार. दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. हेमंत हरड याच्या बॅट मधून चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, षटकार. बरी ग्लोड स्ट्रोक, अतिशय चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, प्रेक्षणीय फटका. 6 धावांनी संघ धावसंख्या 7 धावांनी पुरस्कृत धावसंख्या होती ती 23. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुपेश. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. मात्र रिव्हर्सचा फटका ज्या ज्यावेळी मारायचा असतोय त्यावेळी चेंडूची निवड फार महत्वाची असते मित्र. लगा तो आबाद, नाही तो बर्बाद. हलकासा अपील, निश्चित प्रश्न पंचांना विचारला होता, मात्र पंच संमत नाहीये. पंच म्हणजे परमेश्वर, पंच म्हणजे क्रिकेटचे देव आणि पंच म्हणजे मातोश्रीवरचा आदेश. पंचांचा निर्णय अखेरचा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओरचा मारा, स्ट्राइक रोटेट करतोय बॅट्समन समीर. या ठिकाणी मात्र चेंडूला डाऊन द ग्राउंड शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपणापासून या स्पर्धेला कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाही याची आपण दखल घ्यायची आहे. प्रेक्षक वर्ग प्लीज आपण थोडस जी सीमारेषा आहे त्याच्या बाहेर उभं राहायचंय. प्रेक्षकांना विनंती असेल, अंतिम सामना आहे. दोन्ही संघांनी अतिशय चांगलं परिश्रम करून दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. एखादा संघ जर तुमच्यामुळे पराभूत झाला तर निश्चित त्या संघालाही वाईट वाटेल आणि तुम्हालाही. तेव्हा प्लीज आपण जी सीमा रेषा आहे त्याच्या बाहेर उभं राहायचंय. तुम्हापासून किंवा आपणापासून कुठल्या या स्पर्धेला कसल्या प्रकारचं गालबोट लागणार नाही याची आपण दखल घ्यायची आहे. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 प्रति षटकात आपण विचार केला 13 धावांची सरासरी. एक चांगली उत्तम सुरुवात. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावर. एक्सप्रेस डेलिव्हरीचा चेंडू आपण पाहिला, वेगवान चेंडू, परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज, बीट झाला होता एसटी रक्षक. मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते. अंतिम शेवटचं षटक आता सुनील, धावसंख्या 26. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर स्लॉग ज्याला म्हटलं जातं. बघूया शेवटच्या उर्वरित 5 चेंडू मधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. आपटेकर पद्धतीचा चेंडू, चेंडू हवेमध्ये शतरक्षक मात्र या ठिकाणी झेल सोडतो, जीवदान देतो. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि वारंवार चुका आपण पाहतोय. क्रिकेट 3 फॉर्मॅट मधून मित्र आपण पाहतो. विजयासाठी क्रिकेटच्या 3 फॉर्मॅट फार महत्वाचे असतात. तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण. सन्मानित दिलीपजी मडवी साहेब, आपण जर कोण प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. खराब चेंडू, दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा, पंचाच्या समांतर धाव मिळते अवांतर. एक धावणी संख्या धावसंख्या, एक धावणी पुढे सकते धावसंख्या होते ती 29. दिलीपजी
मडवी साहेब, आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. या स्पर्धेचे वन मॅन शो, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे मुख्य प्रणेते मान्य श्री साजनजी भोईर यांच्याकडनं आपणास आमंत्रित केलं जातं. आपण व्यासपीठावर मंचावर यायचंय. अगेन्स्ट गोलंदाज सुनील. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आहे. या ठिकाणी मात्र झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. बेफाम होती. महाराजांची कीर्ती इतक्यात अचानक चला न्यू बॅट्समन आपण लगेच जायचं. प्लीज वेल कमी घ्या. जे 38 सर्कल आहे ते आपण क्रॉस करायचंय. न्यू बॅट्समन राकेश. सुनील. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आली आहे. सब डिसमिसल. सहज साधा सोपा झेल कलेक्ट केला जातोय. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू शॉट सिली मिड ऑफला जातोय. आउट इनफिल्ड मधून आपण पाहिलं होतं. अतिशय चांगले झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज मात्र या बाद होतोय. समीर. संघात धावसंख्या स्थिर आहे 29. Breathe in, breathe out.
मित्रांनो अंतिम फेरीचा सामना पाहतोय BMC पॅन्थर आणि जी साऊथ प्रभादेवी मुंबई या दोन संघांमध्ये जबरदस्त कामगिरी दोन्ही संघांची या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. लाला लाला रेड कलर मध्ये त्याला पाहतोय, रेड कलर जर्सी आणि पहिले षटक घेऊन येते विकेट टेकर गोलंदाज, टॉल मॅन, उंच पुरा असा गोलंदाज, भिवंडीतील एक ऑलराऊंडर म्हणून ज्याचा आवर्जून उल्लेख केला जातो असा हेमंत हरड, ज्यांनी या स्पर्धेमध्ये मित्रांनो सलगच्या 3 सामन्यांमध्ये 3 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावलेला आहे. लक्ष्य 41 धावांचं, 18 चेंडू आणि 41 धावा. मेगा फायनल ग्रँड फिनाले सामना पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली, चांगला एन्जॉय केला स्पर्धेच्या माध्यमातून. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आयोजित बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी वृंदांकरिता स्वर्गीय गुरुनाथ भोईर स्मृती चषक 2021 या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. हु इज द चॅम्पियन, कोण चॅम्पियन ठरणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेलच. अतिशय जबरदस्त घमासान बघायला मिळेल. 41 धावांचं जरी लक्ष असलं तरी मात्र स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे की जी साऊथ प्रभादेवी मुंबई या संघामध्ये. चांगली फायटिंग मॅच निश्चितच प्रेक्षकांना बघायला मिळेल. लॉंग रनअप ओव्हर द स्टंप हेमंत हरड. चेंडू मात्र शॉर्ट ऑन पुल केलेला आहे, स्क्वेअर लेग सीमारेषेकडे जाते. लाजवाब क्षेत्ररक्षण, अजित होता क्षेत्ररक्षक तिथे. मिळतील त्या 2 धावा लाला याला. लाला याने सुरुवात केली आहे, प्रारंभ केलेला धावसंख्येला. गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत, बॉलिंग मार्कवर. वातावरण काहीच ढगाल बघायला मिळते, वातावरणामध्ये गारवा आणि हॉट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. गोलंदाज हेमंत आमच्यापासून दूर जाताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. चेंडू मात्र वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती वेगाने चकित केलेल्या फलंदाजाला. ताशी 120 किलोमीटरच्या वेगाने टाकलेला चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या धावपलकावर कायम आहे ती 2. गोलंदाज हेमंत पुन्हा एकदा सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र बघूया भिरकावून दिलेला आहे, मोठा फटका. फलंदाज मात्र बघूया लाजवाब कॅच, अफलातून स्पेक्टॅक्युलर कॅच. फलंदाज बाद. खेळी संपुष्टात आलेली ती लाला याची. दिलीप याने निश्चितच अतिशय अफलातून झेल घेतलेला आहे. बघा समतोल बघायला मिळते बॉडीचा, शरीराचा. कुठल्याही प्रकारचा समतोल ढासलून दिला नव्हता तिथे. वेल जज कॅच आणि बिग विकेट. लाला इज गॉन. तर पहिला मोठा धक्का लागतोय तो जी साऊथ प्रभादेवी मुंबई या संघाला. बास्को नवीन फलंदाज नंबर 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना स्ट्राईक वर असणार आहे फलंदाज सुशांत. अगदी युवराज सिंगचा अंदाज आहे मित्रांनो. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त बहारधार ज्याने खेळी साकारली होती, षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती, तोच खेळाडू स्ट्राईक वर हेमंत हरड, बॉलिंग मार्क वर. चेंडू मात्र बघूया मिस टाइम स्ट्रोक, टॉप एज. स्वतः गोलंदाज झेपावला, नजराटी दुर्घटना घटी आणि चेंडू मात्र हातामधून निसटला. कॅच ड्रॉप. जीवनदान मिळते. कुणाल याला जीवनदान दिलेले महागात ठरू शकते BMC पॅन्थर या संघाला. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 3 एका गड्याच्या मोबदल्यात. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जी साऊथ प्रभादेवी मुंबई संघ. सुंदर मैदान आहे. भिवंडी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट मैदानापैकी हे मैदान छत्रपती शिवाजीराजे क्रीडानगरी कशेली. ग्रीन घास आणि सपाट पिच बघायला मिळते. गोलंदाज सज्ज होताना हेमंत, राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल फलंदाज बास्को. चेंडू मात्र बघूया मिस टाइम स्ट्रोक, सॉफ्ट डिसमिसल, जोर का झटका धीरे से लगे. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बॅक टू द डगआउट. बास्को आता मात्र पॅव्हेलियन बॉक्स मध्ये परततोय.
सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी DJ Webov in the mix. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. जबरदस्त अटॅक गोलंदाज हेमंत हरड याचा कुठल्याही प्रकारची मुभा आतापर्यंत दिलेली नाही आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजीला सुरुंग लावलेला आहे. 2 गडी बाद केलेत आतापर्यंत, धाबा खर्च केलेत 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना क्रमांक 5 वर खेळण्यासाठी निलेश. मात्र सामना करेल फलंदाज सुशांत. उंचपुरा डावखुरा शैलीदार फलंदाज. गोलंदाज सज्ज होताना बॉलिंग मार्कवर हेमंत आरड. चेंडू मात्र वेगवान चेंडू होता, जोरदार अपील केला होता, उत्साहामध्ये जास्त आत्मविश्वासामध्ये कमी आणि पंचांचा लेग बाईटचा इशारा येते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावपलकर 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे, फक्त धावा आहेत धावपलकर 4. खूपच चांगली गोलंदाजी बघायला मिळाली पहिल्या षटकामध्ये ती हेमंत हरड याची. स्पीडअप करायचं बघा, जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग अजिबात करायची नाही. सदोतीस धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 37 धावा. 12 गेंदे बचे, 37 रन्स टू नीट. आता मात्र 12 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण आहे. खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी असेल या 2 फलंदाजांवर, सुशांत आणि निलेश. हा मानाचा करंडक पटकावण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी. दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज पवन शुक्ला. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज सुशांत. आता मात्र रॉकेट स्ट्रोक खेळावे लागतील, हवाई फायर करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी, कारण ग्रँड फिनालेचा सामना आहे, अंतिम फेरीचा सामना आहे 2 बलाढ्य संघांमध्ये. बीएमसी पॅन्थर वर्सेस जी साऊथ प्रभादेव मुंबई. 4 धावा धावपलकावर आहेत, 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. पवन शुक्ला लॉंग रन अप. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही, अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय चांगला चेंडू होता, कॅरी झाला नव्हता, खाली राहिला होता. साप चकित होते फलंदाज, बाकीचं काम एष्टी रक्षक चौकत होते. धावसंख्या धावपलकावर कायम आहे ती 4. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र संघर्ष करताना, धावांसाठी स्ट्रगल करताना पाहतोय फलंदाज सुशांत. 11 चेंडू 37 धावा. आता मात्र षटकार चौकारांची उधळण, आतिषबाजी करावी लागेल चॅम्पियन बनण्यासाठी. गोलंदाज पवन शुक्ला बॉलिंग मार्कवर सज्ज होताना ओव्हर द स्टंप. चेंडू मात्र बॅटच्या पट्टे देत नाही. अंधेरे में तीर चलाने की कोशिश, कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना. डॉट बॉल, स्विंग अँड मिस. धावसंख्या धावपलकावर कायम आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 10. धावांची आवश्यकता आहे तब्बल 37. हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल, ज्याप्रमाणे आपण टेलिव्हिजन सेटवर पाहतोय क्षणचित्र. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू 37 धावा अशी इक्वेशन. गोलंदाज पवन शुक्ला. चेंडू मात्र बघूया, उडवलाय आकाशी फटका आणि चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. जम्बो सिक्सर. त्याच्या बॅट मधून निघाला. सुशांत त्याचा हॉट फेवरेट स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणार हा लांब पडल्याचा षटकार आपण बघितला. आता मात्र धावांची आवश्यकता आहे ती 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत सुशांत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची सूचना असणार आहे ती बीएमसी पॅन्थर संघासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पवन शुक्ला. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही.
लेग स्टिक डावी एसटी सोडून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या वाढते धावपलकावर 11. आता मात्र 30 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 9 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाज पवन शुक्ला बॉलिंग मार्कवर, लॉंग रन अप राईट आर्म द विकेट. क्लीन बॉल, यू मिस, आय डेफिनेटली हिट. त्रिफला बाद होते. बिग विकेट, बिग ब्लो. सुशांत याच्या रूपाने लागणारा धक्का. आज शिवजयंतीचं पर्व आहे. संपूर्ण भारतामध्ये आनंदाने आणि उत्साहाने हा जल्लोष साजरा केला जाते. राजे फक्त 50 वर्ष जगले. 1630 ला जन्म झाला राजांचा रायगड शिवनेरी किल्ल्यावर आणि तब्बल 50 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये राजांनी तब्बल 32 किल्ले जिंकले. आणि राजांचं जो निधन झालं ते 1680 ला. आणि निश्चितच शिवराज्याभिषेक सोहळा हा रायगड किल्ल्यावर झाला होता. आणि सर्व जाती जमातीचे लोक आपण बघितले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज दरबारामध्ये. गागा भट्ट याने तो शिवराज्याभिषेक सोहळा पार पाडला होता. प्रसिद्ध ते भट्ट होते त्या खाली. गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पवन शुक्ला. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र हळूहळू विजयाकडे अग्रेसर आगे कूच करताना असं म्हटलं तरी वावगडणार नाही बीएमसी पॅन्थर संघ. संघ आता मात्र अडचणीमध्ये. धावसंख्या धावपलकावर कायम आहे ती 11. 30 धावांची अजून आवश्यकता आहे. हिट आउट या गेट आउट पवन शुक्ला. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या हळूच पुढे सरकताना धावपलकावर 12 धावा. 29 धावांची अजून आवश्यकता आहे. फायर करावा लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करणे गरजेचे आहे चॅम्पियन बनण्यासाठी, अजिंक्यपद पटकावण्यासाठी. गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पवन शुक्ला. चेंडू मात्र बघूया इनसाइड आउटचा फटका केलेला. क्षेत्ररक्षक अजित झेपावते आणि अगदी फुटबॉल प्रमाणे किक मारली होती चेंडूवर. 2 धावा पूर्ण करते फलंदाज. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 14. 27 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या षटकामध्ये. म्हणजे 6 चेंडू आणि 27 धावा. अतिशय कठीण आणि खडतर लक्ष आहे. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. आय थिंक जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही एनिथिंग कॅन हॅपन. काहीही घडू शकते. क्रिकेटमध्ये भाकीत करणे पूर्णपणे चुकीचे ठरते. कारण 6 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल विजयापासून धावांची आवश्यकता ते 27. शेवटचं निर्णायक षटक घेऊन येते गोलंदाज योगेश. 6 चेंडू आणि 27 धावा. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत. एक्सप्रेस डिलिव्हरी होती. चकित झाला फलंदाज, चकित झाला एष्टी रक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. लकी बाउंड्री, नशिबाचा चौकार. योगेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र अतिशय चांगला ड्राईव्ह केलेला आहे. व्हीच्या शेप मध्ये, व्हीच्या आकारामध्ये चेंडू जाते. तो वाईडिश लॉंग ऑन सीमारेश्वर. 2 धावा पूर्ण करते निलेश. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 21 धावा. निलेश याच्या बॅट मधून या 2 धावा आपण बघितल्या. 4 चेंडू 21 धावा. 4 डिलिव्हरीज टू गो अँड 21 रन्स टू नीड. निलेश सज्ज झालेला आहे. वेगवान चेंडू, भन्नाट सुसाट चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. वेगाने चकित केलेल्या फलंदाजाला.
आता मात्र जवळ या विजयावर शिक्कामोर्तब करताना असं म्हटलं तरी वावगडणार नाही. चेंडू मात्र मिस टाइम स्ट्रोक, सॉफ्ट डिसमिसल, 1 more विकेट डाऊन. OUT निलेश बाद. बघा स्वराज्य कशेळी संघाचे जे स्वयंसेवक त्यांना मी विनंती करणार आहे, हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण चिअर घेऊन यायचंय बरोबर आमच्या व्यासपीठाच्या समोर. आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना गणेश. आता मात्र निश्चितच विजय हा सुनिश्चित झालेला आहे असं म्हणता येईल. BMC पॅन्थर या संघाचा गोलंदाज योगेश, अतिशय चांगला फटका, क्षेत्ररक्षक झेपावतोय, झेल सुटलेला आहे, नजर आटी, दुर्घटना घडली, चेंडू हातामधून निसटला, चेंडू जमिनीला दान झाला, 1 धाव पूर्ण केली. आता मात्र धावसंख्या धावफलकावर 21, तब्बल अजून 20 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू योगेश, आता अतिशय वेगवान चेंडू आणि चॅम्पियन संघ BMC पॅन्थर. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक. जी साऊथ, प्रभादेवी, मुंबई.